चाकण एमआयडीसी कंपनीत कामावर निघालेल्या महिलेला तोंड दाबून निर्जनस्थळी ओढत नेऊन तिच्या गळ्याला चावा घेत पाशवी बलात्कार केल्याची घटना मंगळवारी 13 मे रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास चाकण परिसरातील मेदनकरवाडी येथे घडली होती। या प्रकरणी पोलिसांनी नराधम प्रकाश तुकाराम भांगरे, सध्या राहणार मेदनकरवाडी, तालुका खेड, जिल्हा पुणे, मूळ राहणार अकोले, जिल्हा नगर यास अटक केली। सीसीटीव्हीच्या आधारे त्याचा शोध घेण्यात आणि पकडण्यात पोलिसांना यश आलं। त्याने या गुन्ह्याची कबुली दिल्याचं समजते। नराधम आरोपी सध्या मेदनकरवाडीमध्ये राहिला आहे, मात्र तो मूळचा नगर जिल्ह्यातील अकोले गावचा असल्याचे स्पष्ट झाले आहे। मंगळवारी रात्री बलात्काराच्या घटनेनंतर तो मेदनकरवाडी येथील लोकवस्तीच्या भागात मध्यरात्री फिरताना सीसीटीव्हीमध्ये आढळून आला। त्याने याआधी असे काही कृत्य केले का याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे। अत्याचाराच्या घटनेबाबत तपासात समोर आलेल्या बाबींवरून ही घटना मंगळवारी रात्री घडली। रात्री 11 वाजण्याच्या सुमारास तरुणी रात्रपाळीसाठी कामावर जात होती। कंपनीचे वाहन कामगारांना नेण्यासाठी येत होते, मात्र एका पॉइंटपर्यंत त्यांना पायी जावं लागतं। त्या ठिकाणी पिकअप पॉइंटपर्यंत जात असताना आरोपीने पाठलाग केला। मेदनकरवाडी गावाच्या हद्दीतील मुटकेवाडी येथील भुरुक कॉम्प्लेक्सच्या पाठीमागे संबंधित 27 वर्षीय महिला आली असताना नराधम आरोपीने मागून येऊन तिचे तोंड दाबले। त्यानंतर गळा दाबत तिला एका कॉम्प्लेक्सच्या मागे घेऊन गेला। त्यानंतर आरोपीने तिच्यावरती लैंगिक अत्याचार केला। या दरम्यान या रस्त्यावर दोघे जण जात होते। त्यानंतर त्या तरुणीने त्यांना पाहून मोठमोठ्याने आरडाओरडा केला। त्यानंतर तो आरोपी घटनास्थळावरून पळून गेला। त्यानंतर एका दाम्पत्याने या तरुणीची मदत केली। पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली। अटकेपासून वाचण्यासाठी आरोपी हा बुधवारी दिवसभर लपून बसलेला होता, मात्र स्थानिक माहितीच्या आणि तांत्रिक बाबींच्या आधारे त्याला अटक करण्यात यश आलं। चाकण औद्योगिक भागात पोलिसांचा धाक केवळ गोरगरीब आणि सर्वसामान्य नागरिकांना राहिला आहे। गुन्हेगार आणि ठिकठिकाणी वावरत असलेल्या नराधमांना कोणाचीच कसलीच भीती राहिलेली नसल्याची बाब वारंवारच्या घटनांमधून समोर येत आहे। मागील पंधरवाड्यात झालेल्या खून आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर पकडलेले खरे आरोपी जमीन व्यवहाराच्या एकमेकांच्या मोटारींमध्ये एमडी मेफेट्रॉन ड्रग्ज टाकून अडकवण्याचे प्रकार, जमीन ताब्यांसाठी प्रशासनाशी संधान साधून टोळ्या मागवून ताबे घेण्याचे प्रकार, तडीपार असताना बिनधास्त हद्दीत येऊन दहशत माजवण्याचे प्रकार, खुलेआम अवैध धंदे चालवण्याचे आणि यामध्ये गुन्हेगारांची थेट भागीदारी असण्याचे प्रकार वाढीस लागल्याचा सामान्य नागरिकांचा आरोप आहे। खुलेआम घडत असलेल्या घटना आणि अनेक घटनांमध्ये जाणीवपूर्वक होणारे दुर्लक्ष हे भविष्यातील मोठ्या धोक्याची नांदी असल्याचे बोलले जात आहे।